याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल. 2006 सालच्या मुंबई लोकलमधल्या साखळी बॉम्ब प्रकरणात तपास यंत्रणांमधल्या विरोधाभासामुळे 11 जण निर्दोष सुटले का असा प्रश्न आता निर्माण झालाय. हा विरोधाभास नेमका काय आहे ते पाहूयात ग्राफिक्समधून. तपास संस्थांमधला विरोधाभास, एटीएसने काय म्हटले, क्राईम ब्रांचने काय म्हटलं आपण पाहतोय. 2006 चे बॉम्बस्फोट लष्कर-ए तोयबानं सिमी मार्फत घडवले असं एटीएस म्हणते, तर क्राईम ब्रांच म्हणते 2006 चे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीननं घडवले. एटीएस म्हणते सिमीच्या 12 दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले, तर क्राईम ब्रांच म्हणते सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटाची कबुली. एटीएस म्हणते बॉम्ब गोवंडीत प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले. क्राईम ब्रांच म्हणते बॉम्ब शिवडीच्या फ्लॅटमध्ये बनवून नंतर लोकलमध्ये ठेवण्यात आले. आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात आपण तेही पाहूयात. माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील. कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल. जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल. कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला, पुरावे काय कमी पडले का, काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल. पण मग असं होत असेल तर कुठंतरी त्यांच्या सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठं कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे. हा निकाल दुर्दैवी आहे. हायकोर्ट मधून असा एक निकाल आहे की ज्यांना पकडलं त्यांच्यामध्ये कोणीही जबाबदार नाही तो बॉम्बस्फोटचा. तो मनात एक प्रश्न आहे की तो बॉम्बस्फोट घडवला कोणी. जो आमची जांच एजन्सी आहे त्यांच्या कामामध्ये काही कमी राहिलेली आहे का. आणि 2006 सालच्या मुंबई लोकलमधल्या बॉम्बस्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांना घेऊन भाजप नेते किरीट